जर एखादा म्हणाला की मी बिल्डर आहे तर लोक म्हणायचे बिल्डर, चोर, अंडरवर्ल्ड, अनएथिकल असं त्याची इमेज असायची. आता मी शेतकरी आहे असं म्हटलं की लोक बघतात मी ठीक नाही आहे. भारताची 100 लाख कोटी किंवा 300 लाख कोटींची इकॉनॉमी आणि डेथ रेट हे ॲडजस्ट व्हायला लागले. त्यामुळं पॉप्युलेशनची ग्रोथ तेवढी होणार नाही. फायनान्शियल फिटनेस, कारण खिशामध्ये जर पैसे नसतील तर फिजिकल फिटनेस आणि मेंटल फिटनेसचा पूर्ण उपयोग होत नाही. भारताने 54,000 किलोमीटरचे हायवे बनवले. ते कोण करते, काय करते, त्यांचे व्हिडिओ किती छान असतात, त्याला किती टाळ्या वाजवतात हे महत्त्वाचं नाही आहे. नंदुरबार हा सगळ्यात मागास महाराष्ट्रामधला जिल्हा आहे आणि तिथे सगळं फॉरेस्ट असल्यामुळं तिथे कॉम्प्लिकेशन्स आहेत. तर तिथल्या लोकांना इन्क्लुजनची सगळ्यात मोठी गरज आहे. प्रथमतः मी डॉक्टर तांबे सरांचं आणि सत्यजितचं आभार मानतो की आज मला ही संधी त्यांनी इथे दिली आहे. प्रत्येक वेळा जेव्हा जेव्हा अशी एक संधी आपल्याला मिळते आणि त्या संधीचं कसा व्यवस्थित उपयोग करून घ्यायचा, आणि ही संधी काय आहे, ही संधी पैसे बनवण्याची नाही आहे. ही संधी एका ध्येयाने वेड्या झालेल्या सर्व तरुण वर्गाला संबोधित करण्याची आहे. मला असं वाटलं माझ्यासारखे, जसं सत्यजितनी सांगितलं आणि त्यांनी फक्त नगर जिल्हा सांगितला, त्यांनी माझा तालुका सांगितला, पण मला माझं गाव सांगायला आवडेल. माझ्या गावाचं नाव आहे भाळवणी आणि जिथून मी 10वीपर्यंत शिकलो त्या गावची लोकसंख्या त्यावेळी 1200 होती आणि आत्ता त्या गावची लोकसंख्या साधारणतः 5,500-6,000 असेल. तर तो जो प्रवास आहे, तो प्रवास प्रत्येक घटकाने केलेली मदत, ते आपले शिक्षक असतील, ते गावकरी असतील, ते आपले काही मेंटर असतील, अशा सगळ्या करत करत ती प्रवास भाळवणी ते किंवा पारनेर ते नगर, मग नगर कॉलेजचं 11वी-12वी आणि त्याच्यानंतरचं कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेचं इंजिनिअरिंगचा प्रवास, त्याच्यानंतर MBAचा प्रवास आणि त्याच्यानंतर जिथे जाईल ते आपलं घर, असं करत पुणे, नाशिक, मुंबई, बँगलोर आणि जगा सगळ्या ठिकाणी. पण ह्या शहरांच्यामध्ये मी स्वतः राहिलेलो आहे. जेव्हा आपण आपल्या गावामध्ये जेव्हा आपल्याला संधी नसते किंवा आपण नवीन संधी उपलब्ध केलेली असते तेव्हा विश्वाची माझे घर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मला असं वाटलं की आजचा मला जी संधी दिली त्याबद्दल खरंच आणि दुर्गाताईंचं सुद्धा मी आभारी आहे की मला आज, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट रविवारी दुपारी 12:30 वाजता एवढी लोक ऐकायला थांबणार आहेत ह्यानेच मी जरा भारावून गेलो. माझा जो तुमच्याशी संवाद साधण्याचा जो मार्ग असणार आहे तो काही बोलणं आणि काही दाखवणं असं असेल. आणि दुसरी गोष्ट मी प्रथमतःच कबूल करतो की जरी मी अगदी ग्रामीण भागातला मराठी आणि शेतकऱ्याचा मुलगा असलो तरी माझं मराठी हळूहळू बिघडत गेलेलं आहे. त्यामुळे माझ्या मराठीमध्ये जर काही थोडंसं इंग्लिश आलं आणि हिंदी आलं तर मला थोडं सांभाळून घ्या, कारण ही महत्त्वाची गोष्ट आहे. काही गोष्टी मी मराठीमध्ये एक्सप्लेन नाही करू शकणार आणि तेवढी तुमची मला विनंती असेल. मग आता बघूया की मला असं वाटतं की इथे आलेले आणि मला जे सांगितलं गेलं की तुम्ही सगळेजण स्वतःहून काहीतरी ध्येय ठेवून जय हिंद पीपल मुवमेंटमध्ये सामील होण्याचा तुमचा जो काही मनोदय आहे, तर तो मनोदय ह्या आजच्या आपल्या सभेमुळं आणि या 3 दिवसांमध्ये अजून तुमचा दृढ होणार आहे. तर त्याच्यासाठी मलाही थोडंसं कॉन्ट्रीब्यूट करायला आवडेल आणि त्याच कारणासाठी मी इथे आलेलो आहे. मला असं वाटतं की मी इथे आलेल्या सगळ्या लोकांना मॅड म्हणणार आहे. MAD, मॅड. व्हॉट इज मॅड? मेक अ डिफरन्स. वी आर हिअर टू मेक अ डिफरन्स. आपल्याला बदल घडवायचा आहे आणि तो जर बदल घडवायचा असेल तर त्याला मॅड म्हटलं पाहिजे. मराठीमध्ये त्याला वेड म्हणतात ना, इंग्लिशमध्ये त्याला चांगलं नाव आहे MAD, मेक अ डिफरन्स. सो आर यू पार्ट ऑफ मेक अ डिफरन्स जर्नी? आणि ते मला सांगण्यासाठी इथं आवडणार आहे. सांगण्याच्या सुरुवातीला मी एक छोटीशी गोष्ट सांगेल, एकदम छोटी गोष्ट, ती आपण नेहमी ऐकलेली आहे आणि ऐकली नसेल तर आता ऐका. मला असं वाटतं की एक समुद्रकिनारा असतो आणि त्या समुद्रकिनाऱ्यावर एक सदग्रस्त, तिथे खूप मासे असतात आणि स्टारफिश जे असतात ते स्टारफिश भरती ओटीच्या प्रमाणे ते कधी कधी किनाऱ्यावर येतात, कधी समुद्राच्या पाण्यात असतात. एक सदग्रस्त एका ओहोटीच्या वेळी काहीतरी फेकत होता समुद्रामध्ये. दुसरा एक त्याचा अनोळखी माणूस त्याच्या जवळ गेला आणि म्हटलं काय करतोय हा माणूस? तो हा एक मासा उचलतोय स्टारफिश आणि पाण्यात फेकतोय आणि तिथे लाखो स्टारफिश होते. ह्याला काही कळायला झालं नाही, हा नक्की वेडा आहे, हा काय करतोय नक्की कळत नाही. चला आपण एक कुतूहल म्हणून त्याला विचारलं की तू करतोयस काय? तो म्हटला बघा मी स्टारफिश पाण्यात फेकतोय. तो म्हटला अरे इथे 1,00,000 स्टारफिश पडलेत, तुझ्या ह्या 1, 2 आणि 5 आणि 50 फेकून काय फायदा? त्यांनी सांगितलं इट डझंट मेक एनी डिफरन्स टू मी. मला स्वतःला काहीही फरक पडत नाही आहे, पण त्या एका स्टारफिशला पाण्यात टाकून त्याला मी आयुष्य देतो.
तुम्ही जेव्हा भारतामध्ये कुठल्याही ध्येयाने उतराल तेव्हा तुम्हाला खूप मोठे प्रॉब्लेम दिसतील, खूप डिफिकल्टी दिसतील. आणि त्यावेळी आपला एक असा माइंडसेट असतो की गव्हर्नमेंट हे करत नाही, स्टेट गव्हर्नमेंट हे करत नाही, ही लोक करत नाहीत, गावातले लोक करत नाही. प्रश्न तो नाही आहे, तुम्ही काय करता, तू काय करतो हे महत्त्वाचं आहे. या सगळ्या जर्नीमध्ये तो स्टारफिश, 1,00,000 स्टारफिशची चिंता करायची गरज नाही. त्या एका स्टारफिशला पाण्यात टाकणं हे आपलं काम आहे आणि त्या एका माणसाला जीवन देणं हे आपलं काम आहे. आणि त्याच ध्येयाने जर गेलं तर 1, 2, 3, 10 तुमचं बघून अजून 100 आणि असं करत तो जर्नी पुढे जातो आणि ती एक मोमेंट तयार होते. तर मला असं वाटतं पहिला लेसन असा आहे की कोणी काय करायला पाहिजे आणि मोठी मोठी भाषणं करण्यापेक्षा मी स्वतः काय करू शकतो याचा प्रश्न स्वतःला विचारला. आणि तसं केलं तरच तुम्हाला या एखाद्या वेळी सगळ्यांना तुमचं बोलणं आवडणार नाही, पण तुम्ही 100% वेगळं काहीतरी करता याची जाणीव काही वेळानंतर लोकांना होईल असं मला वाटतं. लकीली भारतामध्ये आपण अशा परिस्थितीमध्ये आत्ता पोहोचलो आहे आणि त्याच्यामध्ये 75 वर्षामध्ये जे काही आत्ता डेव्हलपमेंट झाली आहे ती कुणी केली, कशी केली, हे आंब्याची झाडं आणि आंबे करण्यापेक्षा म्हणजे डोंट काउंट द मँगो ट्रीज, डझंट बॉटर, ईट द मँगो. करेक्ट. म्हणजे हे त्याच्यामध्ये कन्फ्युजन तयार होतं की कोणी काय केलं, कोणी काय केलं, ह्याच्यात महत्त्वाचा मुद्दा नाही आहे. मुद्दा असा आहे, आपण अशा परिस्थितीत आत्ता पोहोचलेलो आहोत. भारत हा देश असा परिस्थितीत पोहोचलेला आहे, अनइमॅजिनेबल अपॉर्च्युनिटीज आपल्याला दिसणार आहेत. भारताचं फार 1947 जाऊ देत, 2010मध्ये भारताचं जो GDP होता, आणि मी काही तुम्हाला गोष्टी दाखवतो म्हणजे त्या तुम्हाला जास्त पटतील. हे बघा, आणि हे मुद्दाम तुम्हाला दाखवायचं आहे मला की भारतामध्ये काय बदल झाला आहे. भारतामध्ये ज्या पद्धतीनं आपण एखादी गोष्ट करतो ती बदलली आहे. ज्या पद्धतीनं आपण पैसे हँडल करायचो ती पद्धत बदलली आहे. ज्या पद्धतीनं आपण सबसिडी द्यायचो ती पद्धत बदलली आहे. ज्या पद्धतीनं आपण बँकेचे व्यवहार करायचो ती पद्धत बदलली आहे. आणि आत्ताच डॉक्टर राठी जेव्हा मला भेटले ते म्हणाले, अरे माझ्या दृष्टीनं फक्त माझा फोन महत्त्वाचा आहे आणि मला काहीच नको, मला वॉलेट नको, पैसे नको, काही नको, माझा फोन. ते का म्हणाले असतील असं? त्या फोनमध्ये UPI आहे, युनिफाईड पेमेंट इंटरफेस. म्हणजे काय की कुठल्याही बँकेबरोबर केव्हाही कधीही 24/7 आपण पैसे मागवू शकतो किंवा पैसे पाठवू शकतो. पूर्वी असं ऐकलं असेल, अरे लवकर लवकर बँकेत चला, 1 वाजता बँक बंद होणार. बँक कधीच बंद होत नाही आता. अरे चला लवकर चला, आपल्याला चेक द्यावा लागेल, चेक द्या तुम्ही, चेकची गरज नाही. 24/7 यू कॅन सेंड युअर मनी. तुम्ही बँकेत जाऊन ह्या गोष्टी केल्याच असतील, पैसे तुम्हाला आले असतील किंवा दिले असतील. म्हणजेच काय, आपला एक जो आर्टिफिशियल म्हणजे जो आपल्याला एक आर्टिफिशियल कन्स्ट्रेंट होता तो आता बदलला आहे. पूर्वी रोजगार हमीची कामं असतील, महात्मा गांधी अर्बन रुरल मनरेगाची कामं असतील, तेव्हा पैसे लाईन, मुकादम आणि हे सगळ्या गोष्टी असायच्या. मी बघितलं आहे, मी लहान असताना आमच्या घरातली कित्येक लोक कामाला जायची. आता तसं काही नाही आहे. आता तुमची सबसिडी सगळी ऑनलाईन, जनधन, आधार आणि UPI, मोबाईल. हे मिरॅकल आहे, हे मिरॅकल आहे. आणि हे तुम्ही माना नका मानू, याच्यामध्ये ज्या गोष्टी घडणार आहेत त्या तुमच्या इमॅजिनेशनच्या बाहेरच्या असणार आहेत. काय घडणार आहे? तुम्ही फक्त UPI बद्दल बोललात. डिजिटल इंडियामध्ये UPI म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस, तो बँकेचा इंटरफेस आहे. तो दुसरा शब्द लिहिला आहे मी तिथे, ONDC. किती लोकांनी ऐकलं ONDC नाव? एकट्याने ऐकले, आय एम व्हेरी हॅपी. ओशन, तूच ऐकलं असेल. ओशन नाही ऐकलं? ONDC काय आहे? जसं तुम्ही समजा उद्योजक झालात आणि तुम्हाला तुमची एखादी वस्तू ऑनलाईन विकायची असेल, कॉमर्स करायचं असेल, तर आपण सध्या ॲमेझॉन आणि ह्या सगळ्या अशा मोठ्या मोठ्या जे काय वॉलमार्ट असेल, ॲमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल, ह्या सगळ्या ठिकाणी जाऊन त्या वस्तू आपण बघतो आणि तिथं विकतो. तुम्ही जर उत्पादक असाल तर गव्हर्नमेंटनी टेक्नॉलॉजीच्या इंटरफेसवर फ्री ऑनलाईन, त्याचं तुम्हाला लॉंग फॉर्म सांगतो, ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स, ई-कॉमर्स. म्हणजे काय, याच्यातला कुठलाही जर उद्योजक तयार झाला किंवा तुम्ही त्याला भेटलात आणि त्याला सांगितलं की ONDCवर तुझे प्रोडक्ट टाक, तर तुला कुठल्याही ॲमेझॉनची परमिशन लागणार नाही, कुठल्याही फ्लिपकार्टची परमिशन लागणार नाही. आलं का लक्षामध्ये? दुसरी गोष्ट, ओशन लिहिलं तिकडे. ओशन म्हणजे काय? ओपन क्रेडिट. भारतामध्ये आपल्याला सगळ्यांना कधीतरी लोन पाहिजे असतं आणि लोन हे काय कन्झम्पशनसाठी पाहिजे असतं असं नाही. लोन हा बिझनेस करण्यासाठी लागू शकतो. लोन हे आपल्या केलेल्या प्रोड्यूसच्या अगेन्स्ट टेम्पररी लागू शकतं. लोन आपल्याला कार घ्यायला लागू शकतं, लोन आपल्याला घर घ्यायला लागू शकतं.
लोन आपल्याला ट्रॅक्टर घ्यायला लागू शकतं. म्हणजेच काय की लोन, वेगवेगळ्या प्रकारची लोन्स आपल्याला मिळतात. आणि आत्ता आपण फक्त बँकेत जातो आणि लोन काढायला, अरे कुठल्या बँकेचं कर्ज घेतलं, इथून पुढे त्या सगळ्या बँका इकडे अवेलेबल असतील. यू कॅन ॲक्च्युली टेक लोन ऑन ओशन. म्हणजे तुम्ही काय आहात, तुमचं उत्पन्न किती आहे, तुम्ही तिकडे ॲप्लिकेशन करा आणि ज्याला ते द्यायचं तो तुम्हाला देईल. म्हणजेच काय की आपल्याला पूर्वी सुट्टी काढायची, मग बँकेत जायचं, मग कर्ज काढायचं, ह्या सगळ्या गोष्टी बदलत आहेत. आणि त्याचा इम्पॅक्ट काय होतं ते तुम्हाला सांगणार मी 2 मिनिटांमध्ये पुढे. तिसरी गोष्ट ही तुम्ही म्हणजे बघता दररोज, भारताने 54,000 किलोमीटरचे हायवे बनवलेत. 54,000. मागच्या वर्षी 12,500 किलोमीटरचे हायवे बनलेत आणि या वर्षीचं टार्गेट आहे 14,000 कोटींचं, 14,000 किलोमीटरचं. दर दिवशी 40 किलोमीटरचे बांधकाम करायचं त्यांचा प्लॅन आहे. ते कोण करते, काय करते, त्यांचे व्हिडिओ किती छान असतात, त्याला किती टाळ्या वाजवायचं हे महत्त्वाचं नाही आहे. ते नक्कीच चांगलं काम करतात. त्याचा फायदा आपण काय करायचा तो विचार केला पाहिजे. म्हणजे आपल्याला जनधन, आधार आणि मोबाईल आणि UPI, ओशन आणि ONDC आणि हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये कुठल्या सेक्टरला बेनिफिट होईल, कुठल्या इंडस्ट्रीला बेनिफिट होईल, कुठल्या सिटीला बेनिफिट होईल आणि कुठल्या शेतकऱ्यांना त्याच्यात काय मदत होऊ शकते, हे आपण असे विचार करण्याची पद्धत आपण डेव्हलप केली पाहिजे. हे त्यासाठी सांगितले तुम्हाला. जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्ट जेव्हा विचार करता तेव्हा ती 360 डिग्रीतून बघितली गेली पाहिजे. याच्यात टेक्नॉलॉजी काय आहे, याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी काय आहे, याच्यामध्ये सिमलेसनेस काय आहे, गव्हर्नन्स काय आहे, डिस्क्लोजर किती काय असू शकतं याच्यामध्ये. गव्हर्नन्स आणि डिस्क्लोजर जे लोक करतात त्यांना कोणीही थांबवू शकत नाही. जे आपल्या कस्टमरला योग्य असतं ते मॅन्युफॅक्चरला कधीच अयोग्य होऊ शकत नाही. काही दिवस असं वाटतं की आपल्याला त्याचं मार्जिन कमी मिळतं, पण जे कस्टमरला पाहिजे असतं ते जर तुम्ही दिलं तर तुमचा व्हॉल्यूम वाढतो, व्हॉल्यूम वाढतो तुमचा प्रॉफिट वाढतो आणि तुमचं जे काही प्रॉडक्ट आहे सगळ्या ठिकाणी जातं. तुम्ही बघा आपल्या भारतामध्ये जसे डॉक्टर तांबे मला सांगत होते की ह्या इथे बसणारी सगळी मंडळी तरुण आहेत. तुम्ही रिप्लिका आहात. भारतामध्ये 65% लोक जे 35च्या खाली आहेत. 65% ऑफ इंडियाज पॉप्युलेशन इज लेस दॅन 35 आणि 55% ऑफ द पॉप्युलेशन इज वर्किंग इन ॲग्रिकल्चर डायरेक्टली. म्हणजे ॲग्रिकल्चर क्षेत्रामध्ये वर अवलंबून राहणारे, शेती आणि शेती विषयावर अवलंबून राहणारे 55% लोक आहेत भारतामध्ये. आणि तिथेच मोठी रिव्होल्यूशन येणार आहे आणि त्या रिव्होल्यूशनमध्ये आपण सगळे त्या गावातून आलेलो आहोत. आपण काय करू शकतो आणि आपल्याला काय रोल असला पाहिजे हे आपण ठरवायचं आहे. मला असं वाटतं की याच्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, पक्की घरं, बघा 2 करोड हाऊसेस आर कन्स्ट्रक्टेड. करेक्ट. आपण जेव्हा प्रत्येक जण तुम्ही ह्या रूममध्ये जो बसलाय त्याला काहीतरी ध्येय आहे आणि हे ध्येय फक्त नोकरी मिळणं आणि पैसे मिळवणे हे जर असेल तर मला असं वाटतं आपण खूप मायोपिक विचार करतोय. आपण असा अगदीच मायोपिक म्हणजे काय म्हणतात त्याला, जो असा तात्पुरत्या स्वरूपाचा विचार करतोय. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी पर्पज असला पाहिजे आणि तो पर्पज कधी कधी स्पष्ट दिसतो, कधी कधी तो दिसण्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि काही लोकांना तो दिसतच नाही. काही लोकांचा पर्पज फक्त पैसा असतो, त्यांना तो दिसू शकत नाही किंवा तो दिसायची त्यांची इच्छा नसते. तुम्ही कोण आहात ते बघा. मला असं वाटतं आणि मी 1-2 मिनटं त्यावर घेतो आणि तो फार महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही आयुष्यामध्ये जेव्हा अशी एक मोमेंटचं पार्टिसिपेट करायची तुमची जेव्हा इच्छा असते तेव्हा लाईफमध्ये आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती करायला लागते. पहिलं क्षेत्र मला असं वाटतं आणि ते माझे स्वतःचे मूल्य आहेत आणि ते आपण त्याला DNA म्हणूया. पहिला मुद्दा असतो मेंटल फिटनेस. म्हणजे प्रत्येकानं आपल्या क्षेत्रामध्ये तुम्ही जो काही क्षेत्र निवडला असेल त्या क्षेत्रामध्ये जे शिकलं असेल ते अनलर्न करून नवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत, चांगल्या गोष्टी शिकल्या पाहिजेत आणि स्वतःला कायम मेंटली फिट ठेवलं पाहिजे. मेंटल फिटनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. फर्स्ट इज मेंटल फिटनेस. मेंटल ॲजिलिटी. आता जेव्हा मेंटल ॲजिलिटी येते तेव्हा तो पॉझिटिव्ह एनर्जी असते, कायनेटिक एनर्जी असते, ती त्याला खूप उत्साह असतो काम करण्याचा. करेक्ट. कारण त्याला बरंच काही माहीत असतं आणि बरंच काही करायची इच्छा असते. पण ते पॉसिबल तेव्हाच होऊ शकतं जेव्हा दुसरा माझा पिलर जो आहे तो आहे फिजिकल फिटनेस. फिजिकल फिटनेस हा तेवढाच महत्त्वाचा आहे कारण त्याच्यामध्ये तुमची फिजिकल ॲजिलिटी, पॉझिटिव्ह थिंकिंग आणि ॲजिलिटी टू ॲक्ट फास्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे दोन्ही पिलर मेंटल फिटनेस, फिजिकल फिटनेस हे तेवढ्याच हाईटचे पिलर असले पाहिजेत. तिसरा पिलर, हे 2 गोष्टी छान झाल्या. तिसरा पिलर तेवढाच महत्त्वाचा आहे, फायनान्शियल फिटनेस. कारण खिशामध्ये जर पैसे नसतील तर फिजिकल फिटनेस आणि मेंटल फिटनेसचा पूर्ण उपयोग होत नाही. जे काही पैसे असतील ते कसे इन्व्हेस्ट करायचे, कुठे इन्व्हेस्ट करायचे, काय इन्व्हेस्ट करायचे, त्या पैशाने तेवढंच हार्डवर्क केलं पाहिजे याचा सुद्धा विचार प्रत्येकानं आत्ताच केला पाहिजे. ब्लाइंड ह्यांनी काय केलं म्हणून मी ते करतो ते योग्य नाही. आणि चौथी गोष्ट, जेव्हा आपला मेंटल फिटनेस असतो, जेव्हा आपला फिजिकल फिटनेस असतो आणि जेव्हा आपला फायनान्शियल फिटनेससुद्धा इम्प्रूव्ह झालेला असतो तेव्हा चौथा मुद्दा जो आहे त्याच्याशिवाय तुम्हाला खरं आयुष्य जगण्यामध्ये मजा येत नाही
आणि तो म्हणजे स्पिरिच्युअल फिटनेस. रिलिजियस नाही, स्पिरिच्युअल फिटनेस. स्पिरिच्युअलिटी म्हणजे आपण ह्या निसर्गामध्ये राहतो आणि हे निसर्ग म्हणजे सगळं काही आहे. तुम्ही एक त्या निसर्गाचा एक छोटासा कण आहे आणि म्हणून आपलं माइंड इज फुल. हाऊ टू अचीव माइंडफुलनेस. माइंडफुलनेस म्हणजे मेडिटेशन. माइंडफुलनेस म्हणजे गिविंग टाईम टू युअर सेल्फ. स्वतःसाठी वेळ देणं, निसर्गाच्या जवळ जाणं, सस्टेनेबल डेव्हलपमेंट करणं, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण केलेल्या ॲक्शनचा काय दुष्परिणाम होऊ शकतात याचा विचार करणं आणि जे जमेल ते स्वतः बोलणं. ते होईल नाही होईल याचा विचार न करता, कारण मी सांगितले तो एक स्टारफिश आपल्याला पाण्यात फेकायचा आहे. वी हॅव टू सेव्ह 1 स्टारफिश, देन 2, देन 3, देन 4, देन 5 आणि देन यू विल सी द मोमेंट. हू विल बी द फर्स्ट? यू शुड बी द फर्स्ट. अँड द लास्ट पिलर इज दॅट हे सगळं आपलं नाही आहे. यू आर वन ऑफ दोज बेनिफिशरीज. हे आपलं नाही आहे सगळं, आपल्याला मागे द्यायचं आहे काही. म्हणून गिव्हिंग बॅक. मग गिव्हिंग बॅक म्हणजे फक्त पैसे असतात असं बऱ्याच लोकांचा समज आहे. गिव्हिंग बॅक म्हणजे वेळ. आणि माझ्या दृष्टीनं टाईम इज मनी. तुम्ही जर माझा व्हॉट्सॲपचा प्रोफाईल बघितला तर तो तुम्हाला गेल्या 15-20 वर्षामध्ये एकच असेल, टाईम इज मनी. आणि जेव्हा एखादा माणूस म्हणतो मला तुझ्यासाठी वेळ नाही किंवा मी खूप बिझी आहे, त्याचा अर्थ तो मला हे सांगतोय की तू माझी प्रायोरिटी नाही आहे. जेव्हा प्रायोरिटी नसते तेव्हा वेळ नसतो. प्रायोरिटी असेल तर वेळ केव्हाही कधीही निघतो. सो टाईम इज मनी. वेन यू गिव्ह टाईम टू समबडी इट्स लाईक गिव्हिंग मनी. सो टाईम त्याच्यामध्ये तुमचं कष्ट असतील, त्याच्यामध्ये तुम्ही श्रमदान असेल, गिव्हिंग बॅक आणि चेंजिंग दिस होल नॅरेटिव्ह, नॉट गेटिंग कलर्ड बाय व्हॉट इज हॅपनिंग इन द सोसायटी. सोसायटीमध्ये 10 प्रकारचे लोक असतात आणि ते 10 लोक 10 वेगळ्या प्रकारचे बोलत असतात. तुम्हाला काय करायचं हे महत्त्वाचं आहे. आणि तो मी ॲक्टर आहे, मी स्टेट ॲक्टर आहे. माझं कर्मा इज गोइंग टू बी डिसाइडेड बाय मी ॲज अ स्टेट ॲक्टर. आय एम द ॲक्टर. आणि ते मला असं वाटतं की ह्या मेंटल फिटनेस, फिजिकल फिटनेस, फायनान्शियल फिटनेस, स्पिरिच्युअल फिटनेस अँड फायनली नॉट टू बिकम अरोगंट सेइंग दॅट की अरे हे सगळं जे आहे ते मला, कारण मीच हुशार आहे आणि मलाच एवढे पैसे मिळाले, मला नाही वाटत ते योग्य आहे. मला स्वतःला असं वाटतं की आपली जबाबदारी गिविंग बॅकची आहे. मग त्याच्यामध्ये नॉलेज असेल, टाईम असेल, मनी असेल, मेंटरिंग असेल, 10 लोकांशी बोलणं असेल आणि त्यांना मार्ग दाखवणं असेल, त्यांना कोणीतरी त्यांचं ऐकणारं असलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं महत्त्वाच्या आहेत. आणि त्या गोष्टी जेव्हा आपण, आणि ही स्लाईड दाखवण्याचं कारण असं आहे की आपण एका फायनान्शियल सुनामीमध्ये चाललो आहे. तुम्ही थांबला आणि चालला तरी फरक पडणार नाही. 2010मध्ये भारताची इकॉनॉमी 100 लाख कोटी होती. किती? 100 लाख कोटी. आत्ता किती आहे? 300 लाख कोटी. हे 13 वर्षामध्ये इकॉनॉमी ट्रिपल झाली आहे. तुम्ही हा विचार केला पाहिजे की तुमचे बँक अकाउंट किती मोठं झालं, तुमचे ॲसेट्स किती मोठे झाले, तुमचे विचार किती मोठे झाले. आत्ता थांबलात तर तुम्ही मिस होणार. म्हणून भारतामध्ये तुम्ही जे सगळं काय ऐकताय की भारताची इकॉनॉमिक ग्रोथ 6%, 7% होत राहणार. किती लोकांना माहिती आहे की चायना 1980, 1990, 2000 आणि 2010पर्यंत म्हणजे 30 वर्ष चायनाची ग्रोथ 9% होती महाराज. आणि ती परिस्थिती भारताची आत्ता आपल्या सगळ्यांच्यावर अवलंबून आहे, पॉलिटिशियन्सवर नाही. की पुढचे 10 वर्ष, 20 वर्ष किंवा 30 वर्ष किती लांबपर्यंत ती ग्रोथ करायची, त्या ग्रोथमध्ये काय होणार आहे. भारताची 100 लाख कोटी किंवा 300 लाख कोटींची इकॉनॉमी डिवायडेड बाय पॉप्युलेशनची ग्रोथ आणि डेथ रेट हे ॲडजस्ट व्हायला लागले. त्यामुळं पॉप्युलेशनची ग्रोथ तेवढी होणार नाही. तरी आपण जरी सगळ्यात जास्त पॉप्युलेशन कंट्री असलो तरी पर कॅपिटा म्हणजे प्रत्येक भारतीयाचं उत्पन्न हे वाढणार आहे. त्याचा तुम्हाला जर बघायचं असेल झलक तर हॉटेल्स, रिसॉर्ट्स, ट्रॅव्हल, मेडिकल फील्ड, वेलनेस लोक कंझ्युम करत आहेत. कारण त्यांच्या बेसिक गरजा ज्या आहेत तोपर्यंतचे पैसे, त्याच्यापेक्षा जास्त पैसे त्यांच्या हातामध्ये आलेले आहेत आणि ते जास्त पैसे त्यांना काहीतरी वेगळं करायचं आहे. त्यांना इन्व्हेस्ट करायचे आहेत, त्यांना ट्रॅव्हल करायचे, जगात जायचे, भारतात जायचे, भारताच्या बाहेर जायचे. तुमचे किती मित्र ज्यांनी कधीही भारत बघितला नाही ते भारत बघायला गेले? तुमचे किती मित्र ज्यांनी अमेरिकेत गेले नाहीत किंवा युरोपमध्ये गेले नाहीत किंवा एशियन कंट्रीत गेले तेही तिकडे जात आहेत? ते का जात आहेत? तुमची पर कॅपिटा इन्कम $2,500 आत्ता आहे. चायनाची ती 5,000 आहे आणि आपली ती 2030मध्ये 4,400-4,500 होणार आहे. त्यामुळं आपल्याला प्रश्न असा आहे, डू यू वॉन्ट टू बी पार्ट ऑफ दिस? हे क्लॉक इरिव्हर्सेबल आहे. हे क्लॉक कोणासाठी थांबणारं नाही आहे. त्यामुळे आपण जेव्हा कुठलं तरी ध्येय घेऊन बाहेर पडलो आहे तेव्हा आपल्याला हाही विचार केला पाहिजे की आपलं ध्येय पूर्ण होऊ शकत नाही. मला जो काही टॉपिक सत्यजितनी सांगितला आहे बोलायला, इन्क्लुजन आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट. इन्क्लुजन काय असतं? इन्क्लुजन कॅनॉट बी पॉसिबल. म्हणजे इन्क्लुजन हे शक्यच नाही आहे जोपर्यंत तुमची सोशो इकॉनॉमिक ग्रोथ होत नाही. इकॉनॉमिक ग्रोथ झाल्यानंतर तुम्ही इकॉनॉमिक ग्रोथ करायची असेल तर ह्या मुवमेंटमध्ये पार्टिसिपेट करायला लागेल. ते पहिलं इन्क्लुजन आहे. प्रत्येकाकडे मोबाईल, प्रत्येकाकडे आधार, प्रत्येकाकडे जनधनचं अकाउंट,
प्रत्येकाकडं अवेअरनेस ऑफ हिज राईट्स, प्रत्येकाचे ते राईट्स आहेत. फायनान्शियल इन्क्लुजन इज द फर्स्ट इन्क्लुजन रिक्वायर्ड. आमच्या फाउंडेशनमध्ये आम्ही काही विलेजबरोबर काम करतो आणि आमचा उद्देश सिम्पल आहे, त्या विलेजमध्ये काम करण्याचा. आणि आमचा टॉपिक आहे त्या खेड्यातलं GDP कसा वाढवायचा, त्या खेड्याचा GDP कसा वाढवायचा. त्या खेड्यामध्ये 4 स्कूल उघडले, एक स्कूल उघडलं, नॉट सफिशियंट. एक हॉस्पिटल आलं, नॉट सफिशियंट. त्याचा GDP वाढवायचा असेल तर पहिल्यांदा फायनान्शियल इन्क्लुजन केलं पाहिजे. दुसऱ्यांदा त्यांच्या बेसिक इन्कम जनरेशनच्या ॲक्टिव्हिटी क्रिएट केल्या पाहिजे. शाळा तेवढीच महत्त्वाची आहे, मेडिकल तेवढंच महत्त्वाचं आहे, पण हे सगळे महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हे जेव्हा लाईक माइंडेड कॉर्पोरेट एकत्र येतात तेव्हा त्या विलेजचं पहिले 5 वर्ष त्या ग्रामसभेबरोबर बसून एक नियोजन करणं आणि त्या लोकांना की पाणी अडवा पाणी जिरवा, जेवढी तुमची तळे असतील, जेवढी तुमचे बंधारे असतील ते त्याच्यातला गाळ काढून त्याच्यामध्ये पाणी अडवणं आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पहिला सोडवणं आणि ॲटलिस्ट 4 ते 6 महिने शेतीसाठी पाणी मिळेल याची व्यवस्था करणं. त्यासाठी सोलर वापरणं. शाळेमध्ये मुलं येत नाहीत, मग त्यांना ॲट्रॅक्ट करायचं असेल तर त्यांना सायकली देणं आणि तेव्हा ते डबल सीट बसून येतात. मग गावातले शेतकरी आपल्या भारतामध्ये आपली परिस्थिती हातबल होत चालली आहे. 47 नंतर आजपर्यंत लँड डिव्हायडेशन करून करून 2 हेक्टर पण आता 1-1.5 हेक्टर पण शेतकऱ्याच्या वाट्याला येत नाही. त्याला बैल तो पाळू शकत नाही, मग त्याला मेकॅनिकल इक्विपमेंट वापरू शकत नाही. तो कसा काय कॉम्पीट करणार जगातल्या शेतकऱ्यांच्या बरोबर प्रोडक्टिव्हिटीमध्ये. मग त्या गावामध्ये एक तुम्ही इक्विपमेंट बँक दिली, एक ट्रॅक्टर दिला, एक टिलर दिला, जे काही लागतात त्या गोष्टी, आणि त्या गावामध्ये त्या एका ठराविक किमतीला त्या गोष्टी भाड्याने मिळतात. तो अख्खा गाव वापरतं. आमचा अनुभव तरी कमीत कमी 4 गावं टँकरमुक्त आम्ही केली पालघरमध्ये. 4 गावं आम्ही अकोला अहमदनगर जिल्ह्यामध्ये केली आणि ते कुठे केली, त्या कळसुबाईच्या शिखराच्या खाली. पालघरचे प्रॉब्लेम वेगळे होते, अकोल्याचे प्रॉब्लेम वेगळे. अकोल्यामध्ये जेव्हा आम्ही केलं आमच्या लक्षात आलं की तिथल्या लोकांना जर आपण तिथल्या तरुणांना आपण जर गाईडचं ट्रेनिंग दिलं, टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स गाईड. आजही भारतामधून महाराष्ट्रामधून खूप लोक कळसुबाईला येतात, अकोल्याला येतात, तर त्यांना त्यांचं अर्निंग वाढेल. शेवटी अल्टिमेटली त्याचं उत्पन्न वाढवायचं असेल तर त्याचं इन्कम वाढवलं पाहिजे आणि तो गावात असला शहरात असेल त्याला ती बाजारपेठ उत्पन्न करण्यासाठी करून दिली पाहिजे. पण हे सगळं करताना आम्ही स्वतः पैसे नाही दिले, फक्त हे पण सांगतो, हे पैसे आम्ही दिले पण आम्ही तिथले PWD ते पंचायत समितीचे BDO असतात आणि जिल्हा परिषदेचे CEO असतात, त्यांच्याबरोबर बसून आमच्या लोकांनी चर्चा केली की तुमच्या गव्हर्नमेंटने जर त्यांना 10 रुपये दिले तर आम्ही तुम्हाला 4 रुपये देऊ आणि आपण एकत्र हा प्रोग्राम करू आणि सगळं क्रेडिट तुम्ही त्या गव्हर्नमेंटच्या लोकांना द्या. दे डू वंडर. आम्ही आता नंदुरबारला 8 विलेजेसचं काम करतो. हे तुम्हाला का सांगतोय मी, नंदुरबार हा सगळ्यात मागास महाराष्ट्रामधला जिल्हा आहे आणि तिथे सगळं फॉरेस्ट असल्यामुळं तिथे कॉम्प्लिकेशन्स आहेत. पण तिथल्या लोकांना इन्क्लुजनची सगळ्यात मोठी गरज आहे. शेती असेल, शेती ह्या विषयावर जर विचार केला तर सगळे एकाने पेटलं की ते सगळे तेच पेरतात. रोटेशन ऑफ क्रॉप, त्या क्लायमेटिक कंडिशनला कोणतं क्रॉप चालू शकतं, कुठल्या क्रॉपमुळं किंवा कुठल्या फ्रूट्समुळं किंवा कुठल्या फुलांच्यामुळं त्यांना काय उत्पन्न मिळू शकतं आणि त्याला बाजारपेठ कुठे आहे, याच्याबद्दल बाहेरच्या माणसाने त्या लोकांशी चर्चा केली पाहिजे आणि सुरुवातीला त्यांना एक इन्शुरन्स दिला पाहिजे की चिंता करू नका, वी आर देअर टू हेल्प यू. तसं आम्ही आता तिथे नंदुरबारला जातोय. हे तुम्हाला का सांगतोय मी, हे जेव्हा सगळं होणार आहे ना भारताचं, तेव्हा पुढची स्लाईड बघूया काय दाखवते. हे बघा पुढची स्लाईड दाखवते. याच्यामध्ये काय होणार आहे, हे तुमचं 2 ट्रिलियनची इकॉनॉमी 8 ट्रिलियन होणार आहे. प्रत्येक कंपनी कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये त्यांना नफा जास्त होणार आहे. तेव्हा त्यांना नफा होईल तेव्हा तुम्ही जर असं काही काम करण्याची तुमची मनस्थिती असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या कॉर्पोरेटकडे जाऊन त्यांना सांगितलं पाहिजे की बाबा मी आणि माझी ही ऑर्गनायझेशन किंवा JPMमध्ये आम्ही हे करू इच्छितो, तुम्ही त्यांना भेटा. त्यांच्याकडं 2% मागच्या 3 वर्षाच्या प्रॉफिटचा ॲव्हरेज एवढे पैसे त्यांना कंपल्सरी इन्व्हेस्ट करायचे असतात, त्यांना CSRचे फंड एक्सपेंड करायचे असतात. आय थिंक दिस इज लो हँगिंग अपॉर्च्युनिटी. बऱ्याच कंपन्यांना त्यांना हे माहितीच नाही आहे की अशा प्रकारची परिस्थिती ग्रामीण भागामध्ये आहे, अशा प्रकारची परिस्थिती काही जिल्ह्यांच्यामध्ये आहे. त्यांना कोणीतरी शहरामधल्या मोठल्या NGO भेटतात, ते त्यांना सांगतात, ते मुंबईच्या आजूबाजूला काम करतात. त्यांना जर मुंबईमधून त्यांना जर आत महाराष्ट्रामध्ये न्यायचं असेल, मराठवाड्यात विदर्भात न्यायचं असेल तर तुमच्यासारख्या ध्येयवादी लोकांनी काहीतरी पर्पज ठेवला पाहिजे, त्याचं काम दाखवलं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना एक गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे की तुमचं कंडक्ट बेस्ट कंडक्ट असलं पाहिजे. त्यात कुठेही इंटिग्रिटीचा स्मेल येता कामा नये, कुठल्याही फाऊलचा येता कामा नये. कॉर्पोरेट जगामध्ये बरेच लोक, मी अशी म्हणणार नाही स्वतःला, कारण मी आमच्या कंपनीमध्ये बिकॉज मी ग्रामीण भागात आल्यामुळं मला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत,
पण आमच्या कंपनीमध्ये, आमच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये त्यांच्या दृष्टीने हे सगळं नवीन आहे. त्यांना एक्साइटमेंट आहे सगळ्या गोष्टी करायची. अदरवाईज पॅन्डेमिकच्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे आपल्या पंतप्रधानांनी एक फाउंडेशन उघडलं होतं. त्या फाउंडेशनचं नाव मला तर आठवत नाही आहे, पण त्यांना सगळ्या कॉर्पोरेटनी मोठे मोठे अनाऊन्समेंट केले आणि शर्यत लागली होती तिकडे, PM केअर्स फंड. थँक्यू व्हेरी मच, बिकॉज व्हॉट आय डोंट केअर, आय डोंट रिमेंबर. सॉरी. 500, 300, 100 त्यांना कोणाला तरी खुश करायचं होतं, मला कोणालाच खुश नाही करायचं. माझ्या बोर्डला आम्ही सांगितलं आणि आम्ही स्वतः व्हेंटिलेटर घेतले आणि चकाल्यामध्ये होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये ते 8 व्हेंटिलेटर्स आणि हाय फ्लो नेसल ऑक्सिजन, आणि आमचे एक मित्र पालघरला कलेक्टर होते, त्यांना आम्ही ऑक्सिजन सिलेंडर पोहोचवले. स्वतः आम्ही ते पैसे खर्च केले. आम्ही कधीही कुठल्याही गव्हर्नमेंटच्या, असं मी म्हणणार नाही की ते योग्य करत नाहीत, पण जर तुम्हाला काही पर्पज असेल आणि तुम्हाला जर काही आयडिया असेल तर तुम्ही त्याचं कन्सेप्च्युलायझेशन केलं पाहिजे आणि कॉर्पोरेटला जाऊन भेटलं पाहिजे. तेव्हा ते इन्क्लुजन होईल. आणि जेव्हा तुम्ही कंटिन्युअसली 5 वर्ष 7 वर्ष त्यांना मासे देऊ नका हातामध्ये, त्यांना मासे पकडायला शिकवा. आणि मग तुम्हाला असं लक्षात येईल की ते गाव, पोपटराव पवारांना मी स्वतः भेटलो 2-3 वेळा आणि बघितलं त्यांच्या गावामध्ये जाऊन त्यांनी काय केलं आहे. आणि त्यांना मी सांगितलं की एकदा तुम्ही आमच्या बोर्डामध्ये या आणि त्यांना सांगा काय करतायत तुम्ही. त्यांच्या गावामध्ये बाहेरचे लोक इतके येतात. मला असं वाटतं की त्या चांगल्याच गोष्टी आहेत, पण याच्यामध्ये काही गोष्टी, छोट्या गोष्टी ज्या तुम्ही करू शकता, जे GPMची मुवमेंट करू शकते, त्यात तुमचा काय सल्ला असणार आहे. आणि हे करत असताना तुम्हाला दोन्ही गोष्टींचं बॅलन्स केलं पाहिजे. तुम्हाला पण जगायचं आहे ना. स्वार्थ आणि परमार्थ तुकाराम महाराजांनी शिकवलं आहे आपल्याला, करेक्ट. म्हणजे तुकाराम महाराजांनी स्वार्थ नाही शिकवला, करेक्ट. परमार्थातून कसं जायचं असतं, पण संसारातून परमार्थ कसा करायचा, म्हणून मी त्याला स्वार्थ म्हटलं. असा चुकीचा गैरसमज करून घेऊ नका. तर मला असं म्हणायचं आहे की तुमच्या समोर असा देश उभा आहे की तो तुम्हाला पावलोपावली अपॉर्च्युनिटीची जाणीव करून देणार आहे. तुम्ही डोळे उघडा, काय तर बघा डोळे उघडा नीट, काय उघडा डोळे बघा नीट, कुठलं ते मराठी चॅनलचं ते असं, हे यासाठी सांगितलं की ते कमी बघा, ते कमी बघा आणि वेळ जास्त कामावर लक्ष खर्च करा. कारण त्या ठिकाणी चालणाऱ्या प्रत्येक गोष्ट, मी त्या चॅनलच्या अगेन्स्ट नाही, पण मला म्हणायचं आहे असं की जेव्हा तुम्ही ध्येयवादी असता तेव्हा तुमच्या ध्येयासमोर अर्जुनाचं जसं लक्ष त्या पक्षाच्या डोळ्यावर होतं, तसं तुमचं लक्ष तुमच्या पर्पजवर असलं पाहिजे. आणि तो पर्पज क्वेश्चन करण्याची ही वेळ आहे. तुम्ही इथे आलात, त्यातले बऱ्याच जणांची ही ट्रान्झिशन आहे लाईफची. त्यातले 10% जरी एनलायटनमेंट झाली, जे काही 3 दिवस चाललं आहे तांबे कुटुंबाने जे काही ऑर्गनाईज केलेलं आहे आणि आम्हाला सगळ्यांना बोलून 2-2 मिनटं तुमच्याशी कमीत कमी एक संवाद करायला सांगितलं आहे, त्याचा बेनिफिट तर तुम्ही स्वतःसाठी नाही पण समाजासाठी, आणि त्याचा स्वतःसाठी एक इव्होल्युशन ऑफ अ पर्सन विल हॅपन. सो लेट मी गिव्ह यू समथिंग. महाराष्ट्राचं बोलायलाच नको, कारण महाराष्ट्राची मुंबई राजधानी आहे, आर्थिक राजधानी आहे. मुंबईचे नंबर जर तुम्ही काढून टाकले आणि मग बाकीचा डेटा बघितला तर तो फार पॅथेटिक आहे. पण त्यामुळं आता हे सगळे, हे बघा, हे असं दिसतं महाराष्ट्र इज रँक्ड टॉप इन ग्रोथ. पण हाच प्रश्न तुम्ही जर जाऊन काही जिल्ह्यामध्ये, काही तालुक्यांमध्ये विचारला तर त्यांना हे पटणारं स्टेटमेंट आहे का? ही अशी जी विरोधाभास आहे तो नेहमी राहणार आहे भारतामध्ये. कारण इन्क्लुजन, काही स्टेट खूप पुढे चाललेत, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटका, तामिळनाडू, आणि काही स्टेट UP, बिहार, बिहार वर्स्ट, UP सेकंड बेटर, अँड थर्ड इज MP, छत्तीसगड, अँड ऑल दोज थिंग. इन्क्लुजन जेव्हा आपण करतो तेव्हा इन्क्लुजन हे राज्यांचं पण असतं, इन्क्लुजन हे जिल्ह्यांचं असतं, इन्क्लुजन हे गावांचं असतं, इन्क्लुजन हे, आणि मी ते इन्क्लुजन माझ्या दृष्टीनं द इन्क्लुजन इज हॅव्स अँड हॅव नॉट्स. म्हणजे काही लोकांकडे सगळं काही आहे आणि काही लोकांकडे काहीच नाही आहे. ज्यांच्याकडे काहीच नाही आहे त्यांचं इन्क्लुजन कसं करायचं ह्याच्याबद्दल मला जास्त इंटरेस्ट आहे. बाकीच्या ज्या इन्क्लुजनच्या बऱ्याच गोष्टी, वेगवेगळ्या नॅरेटिव्स सांगितले जातात, ते कदाचित योग्यही असतील, पण मी त्याला सबस्क्राईब करत नाही. टू मी इन्क्लुजन इज इन्क्लुझिव्ह ग्रोथ. एव्हरीबडी हॅज अ फेअर चान्स टू ग्रो इन दिस कंट्री. आणि त्या सेगमेंटला काय नाही आहे, त्यांना गायडन्स नाही आहे, त्यांना आर्थिक मदत नाही आहे, त्यांना मेंटरिंग नाही आहे, त्यांच्या समोर जाऊन काम पर्पजलेस, म्हणजे एखादं काहीतरी ध्येय, म्हणजे काहीतरी त्याच्यातून बाहेर मिळेल याच्या व्यतिरिक्त जाऊन जर तुम्ही ते काम करणारे लोक कमी आहेत. चांगल्या लोकांची, डॉक्टर साहेबांनी एक चांगलं उदाहरण सांगितलं, चांगल्या लोकांची समाजाला आज गरज आहे. तुम्हाला तो एक चांगला माणूस व्हायचा आहे का, हा आजचा महत्त्वाचा मुद्दा आहे. दिस इज ऑल गुड सो फार. आय गिवन यू ऑल द इंटरेस्टिंग थिंग्स की हाऊ इंडिया इज ग्रोईंग. सगळं छान चाललं आहे. आता आपल्याला हे बघायला पाहिजे की कुठल्या एरियामध्ये आपण काम करू शकतो आणि काय करायला पाहिजे असं मला वाटतं. तर ते मी इथे लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. हे बघा,
आजही आता हे स्टेटमेंट तुम्ही जर बघितलं तर UP, बिहार आणि महाराष्ट्रामध्ये भारतातले 50% गरीब लोक राहतात. न पटणारी गोष्ट वाटते ना. 60% मुंबईचे लोक स्लममध्ये राहतात. पटणारी गोष्ट आहे का? भारतामध्ये डीमॅट अकाउंट, किती लोकांचे डीमॅट अकाउंट या बघा, व्हेरी गुड. किती लोकांचे म्युच्युअल फंड्स आहेत? किती लोकांना इन्शुरन्स आहे? थँक्यू. तुम्हाला फक्त एक छोटं नंबर सांगतो. 140 कोटी लोकसंख्या असणारा भारत देश आहे आणि 27 कोटी एवढी इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडामध्ये आहे. सगळी आपण कॉर्पोरेट आणि इंडिव्हिज्युअल लोकांनी दिलेली. त्यातली इंडिव्हिज्युअलची संख्या आहे 27 ते 28 लाख कोटी. किती लोकांनी ते पैसे तिथे टाकलेले आहेत? 4 कोटी. 140 मधल्या 4 कोटी लोकांनी टाकलेले आहेत. आपण असं धरून चालूया फार फार तर की 4 लोकांचं एक घर असतं, त्याला हाऊस होल्ड युनिट म्हणू आपण त्याला. म्हणजे 140 आपण 4ने डिवाईड केलं तर एक 35-40 कोटी तुमचे हाऊस होल्ड येतील. त्याच्यासमोर 4 म्हणजे 10% लोक, 10% फॅमिलीजनी फक्त स्वतःचं पुढचं लाईफ सिक्युअर करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केलेली आहे. आणि ही सुरुवात झाली आहे 2016 नंतर, डिमॉनिटायझेशन नंतर. कारण सगळेच पैसे तिकडे आले. UPI आहे, मोबाईल आहे, ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट करता येतात. पण आजही महाराष्ट्र टॉप 3 स्टेटमध्ये आहे जिथे सगळ्यात जास्त गरीब लोक राहतात. 12% भारताचं कल्टिवेशन एरिया महाराष्ट्रामध्ये आहे, पण फक्त 6% फूड ग्रेनला कॉन्ट्रीब्यूट करतो. कारण आपण थोडे लेझी शेतकरी पण आहोत. इकडून पाणी सोडलं की तिकडून फक्त पाणी बघायचं, ते ऊसाचं पीक असतं. तर जसं मी मुंबईकरांना म्हणतो की ते मुंबईकर आणि पुणेकर असं जर बांधकाम व्यवसायामधले जर शेतकरी असतील तर त्यांना मी असं म्हणतो की पुणेकरांचं हार्डवर्किंग लाईफ आहे, मुंबईकरांचं हार्डली वर्किंग लाईफ आहे. तसं ऊसाच्या शेतकऱ्यांचं हार्डली वर्किंग लाईफ आहे आणि बाकीच्या शेतकऱ्यांचं हार्डवर्किंग लाईफ आहे. आणि हे आपण आता चर्चा करू पुढे गेल्यानंतर. दे आर प्रिव्हिलेज्ड, करेक्ट. पण ते किती आणि केव्हा आणि कसं होणार ते आपण बघूया. लिटरसी आपण बद्दल बोलतो. भारतामध्ये आपण खूप लिटरेट आहोत. नंदुरबार इज 63% लिटरेट आणि मुंबई इज 90%. म्हणजे आजही विरोधाभास एक्झिस्ट करतो. हे तुम्ही म्हणजे सांगण्याचा, ही स्लाईड दाखवण्याचा उद्देश असा आहे की ते म्हणतात ना के शेप रिकव्हरी असते. के शेप रिकव्हरी म्हणजे कळलं का तुम्हाला? इकॉनॉमीची के शेप रिकव्हरी कशी असते? एका विशिष्ट समाजाला विशिष्ट कंपन्यांची ग्रोथ होते आणि एका विशिष्ट समाजाच्या आणि विशिष्ट कंपन्यांची डिग्रोथ होते. त्याला के म्हणतात. के असं असतो ना, काही लोकांची ग्रोथ होते, काही लोकांची अधोगती होते. आपल्याला त्या अधोगती असणाऱ्या लोकांना आणि ग्रोथ असणाऱ्या लोकांना भेटवायचं आहे. तो आपला पर्पज आहे. त्याला इन्क्लुजन करायचं आहे आणि ते जे इन्क्लुजन केलं ते सस्टेनेबल राहू शकतं. कारण कुठलंही इन्क्लुजन फक्त बोलण्याने होऊ शकणार नाही. त्याला कष्ट करायला लागतील, त्याला साधनं लागतील, रिसोर्सेस लागतील, चांगली लोक लागतील आणि थोडे पैसेही लागतील. शेवटचा एक मुद्दा मला जो खूप खटकणारा आहे आणि तुम्हाला जर यातल्या कोणाला ह्या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट असेल तर आय एम व्हेरी हॅपी टू वर्क विथ यू. फार्मर सुसाईड. भारतामध्ये 5 राज्यांच्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या सगळ्यात जास्त होतात. महाराष्ट्र इज द टॉपला महाराष्ट्र आहे. ऑलमोस्ट 25 ते 30% फार्मर सुसाईड महाराष्ट्रात होतात आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा विदर्भ आणि मराठवाड्यात होतात. दुसरं स्टेट आहे आंध्र प्रदेश, तेलंगणा. तिसरं स्टेट आहे कर्नाटका. चौथं स्टेट आहे केरळा. 5वं स्टेट आहे MP. तुम्हाला जरा आश्चर्य वाटलं असेल ना की मराठवाडा आणि विदर्भ आणि हे चांगले स्टेटमध्ये का होतं? याच्यासाठी होतं की तिथे जे शेतकरी असतात ते शेतकरी शेती करतात आणि त्या शेतीमधून येणारं आउटपुट आणि त्यांचं इनपुट याच्यामध्ये बरीच तफावत आहे. याच्यातले अमरावती, यवतमाळची कोणी आहेत का? यवतमाळ इज द बिगेस्ट प्रॉब्लेम. अमरावती रिजनमध्ये, यवतमाळमध्ये सगळ्यात जास्त फार्मर सुसाईड होतं. विदर्भामध्ये उस्मानाबादचं कोणी आहे का इथे? उस्मानाबादमध्ये हे नंबर 2चं. शासन करतं आहे त्यांचं काम. आपण काय करू शकतो याच्यावर विचार करूया. आणि तुम्हाला याच्यातल्या कुठल्याही लोकांना जर या विषयावर काम करायचं असेल तर मी स्वतः पर्सनली तुमच्याबरोबर एंगेज करायला तयार आहे. बघूया तर खरं काही स्टारफिश पाण्यात फेकून काय होते. जाऊ आपण. आपल्याला डॉक्टर तांब्यांचं मार्गदर्शन आहे, ते आपल्याला घेऊन जातील पॉलिसी मेकरकडे. तो काही प्रॉब्लेम नाही आहे.
पण तुमच्या डोक्यात हे इन्क्लुजन आहे का, तुमचा हा पर्पज आहे का, तुमचं काय प्लॅन आहे, त्या प्लॅन फार महत्त्वाचा आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांचे आत्महत्या का होतात? आता मला वेळ कमी आहे, 5 कारणं सांगा मला, शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होतात? पहिलं कारण सांगा, तिकडे कोपऱ्यामध्ये ती का ती बोलते, हां बोल बोल मोठ्याने. तंत्रज्ञानाचा अभाव, तुम्ही सांगा. निसर्गाची अनिश्चितता, तुम्ही सांगा. कॉम्प्लिमेंटरी इन्कम नाही, फक्त शेती करतो. ॲग्रिकल्चर प्रोडक्शन कॉस्ट वाढलेला आहे, मग त्याला भाव मिळत नाही आहे. बरोबर, पुढे सांगा. मालाला हमी भाव नाही आहे, MSP आहे. बरोबर, तुम्ही सांगा. उत्पन्नापेक्षा खर्च वाढला. बरोबर, अजून सांगा तुम्ही. हां, फेअर प्राईस नाही आहे, कॉप पॅटर्न फॉलो होत नाही. अजून सांगा. हां सांगा सांगा सांगा. बरोबर, तिसरं सांगा. बरोबर, सांगा. ठीक ठीक, सांगा. मिसमॅनेजमेंट ऑफ वॉट? व्हेरी गुड. अच्छा एक मिनिट, आता मला माहिती तुम्ही सगळं एक्साइट झालात, तुम्ही सांगा. हां सांगा सांगा. त्याच्या ओके, तुम्ही सांगा. तो निसर्ग राजावर अवलंबून आहे, त्याच्या हातात आलं लक्षात. या तुम्ही बोला, तुम्ही सांगा. कर्ज मिळू शकत नाही. वा, आता आपण थांबूया, आता थांबूया थांबूया थांबूया. तुम्ही हां बोला बोला बोला. तुमचे वाक्य वाक्य थोडेसे एक्साइटिंग आहेत. मी आता आपण बोलू त्या विषयावर. हां, आप बताइए. हाँ जी, हाँ जी, हाँ हाँ. आता आपण थांबूया, आता थांबूया थांबूया. बाकीच्यांना पण आपलं ऐकायचं आहे. तुम्हाला सांगतो मी, तुम्ही काय सांगितलं नाही. आता मी फक्त फिल इन द ब्लँक्स करणार आहे. पूर्वी मुंबईमध्ये जर एखादा म्हणाला की मी बिल्डर आहे, तर लोक म्हणायचे बिल्डर, चोर, अंडरवर्ल्ड, अनएथिकल, असं त्याची एक इमेज असायची. आता मी शेतकरी आहे असं म्हटलं की लोक बघतात, ठीक नाही आहे. शेतीकडं बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा बदलला आहे. मी ह्यावेळी माझ्या गावाला गेलो होतो आणि मला असं कळलं की गावच्या मुलांची लग्न होत नाही आहेत, कारण त्यांना मुली कोणी देत नाही. आणि ही वस्तुस्थिती आहे. मुली शिकल्यात आणि मुलं काय करतात याबद्दल मी आता चर्चा करणार नाही. तुम्हाला सांगतो मी, सगळ्यात मोठा सोशो इकॉनॉमिक प्राईड टू बी अ फार्मर इज पंचर्ड. मी शेतकरी आहे याचा अभिमान असणारा जो काही वर्ग होता तो पंचर झालेला आहे. आणि तो पंचर होण्याची कारणं काय? एक, आपण शेती बिकॉज ऑफ लँड होल्डिंग इतकं कमी असल्यामुळं मेकॅनाइज नाही आहे. नंबर 2, खर्चावर कंट्रोल नाही आहे, इनपुट कॉस्टवर. कारण पेस्टिसाईडच्या किमती वाढत आहेत, सीडच्या किमती वाढत आहेत. आणि जेव्हा बाजारात आपण जातो तेव्हा आपल्या हातात प्राइसिंग नाही आहे. आणि बिकॉज इसेन्शियल फूड कम्युनिटीज ॲक्टमुळं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, हुएवर इज द गव्हर्नमेंट, हुएवर इज द पॉलिटिकल पार्टी, दे हॅव टू मॅनेज एव्हरीबडीज एक्सपेक्टेशन्स. आणि त्यावेळी कांदा, बटाटे, टोमॅटो यांचे भाव किंवा इम्पोर्ट वाढवलं जातं, एक्सपोर्ट बंद केलं जातं. हे त्या शेतकऱ्याच्या हातामध्ये नसतं. त्यामुळे त्याच्या हातामध्ये त्याची कॉस्ट पण नाही आहे. आणि शेतकऱ्याला स्वामीनाथन, जे लेट स्वामीनाथन, त्यांनी एक फॉर्म्युला दिला होता की कसं तुम्ही इनपुट कॉस्ट कशी काढायची. त्या शेतकऱ्याने स्वतःचं जर कष्ट याचे पैसे जर लावले तर तो कधीच प्रॉफिटेबल नव्हता. त्याच्या घरामधले लोक काम फक्त बिझी ठेवण्यासाठी त्यांना शेती करायला लागली आणि ती निसर्गराजावर अवलंबून होती. पण यवतमाळ आणि उस्मानाबाद आणि विदर्भामध्ये शेतकऱ्यांचं आत्महत्येचं कारण थोडं वेगळं पण आहे. 3 कारणं आहेत जी तुम्ही मेन्शन केली नाहीत. पहिलं कारण असं आहे, ते सगळे लोक फक्त कापूस लावतात आणि कापूस ह्या उत्पन्नाला पाऊस लागतो, पाणी लागतं. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये तिथलं क्लायमॅटिक कंडिशनमध्ये 21 टाईपच्या सिरियल्स आणि पल्सेस, म्हणजे डाळींसाठी ते योग्य असणारं क्लायमॅटिक कंडिशन आहे, असं
तज्ज्ञ म्हणतात, पण तिथे सगळेजण कापूस घेतात. तर डिफिकल्टी काय आहे? किती वेळा ऐकलं असेल तुम्ही, कापसाचं त्यांनी सीड घेतलं ते स्पुरियस होतं, नकली सीड. नकली सीड हे शेतकऱ्याचं एक मोठं कारण आहे. दुसरी गोष्ट, त्याला वेळेवर आणि पाहिजे तेवढं कर्ज न मिळणं हे त्याचं दुसरं कारण आहे. तिसरं कारण, त्या उत्पन्नाला मालाला भाव न मिळणं हे त्याचं तिसरं कारण आहे. चौथं कारण असं आहे, जर तो डिफॉल्ट केला तर त्याला पुन्हा समाजामधून सुद्धा बाहेर टाकलं जातं, तो एकटा होतो आणि त्याला डिप्रेशन येतं. डिप्रेशन इज वन ऑफ द बिग रिझन फॉर फार्मर सुसाईड. सो मित्रांनो, बोलण्यासारखं खूप आहे आणि ह्या पॅशनेट गोष्टी आहेत. पण मला असं वाटतं की आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये आपल्याला इन्क्लुजन आणि सस्टेनेबल गोष्टी करायच्या असतील तर आपल्याला एखादा सब्जेक्ट घेतला पाहिजे आणि त्या सब्जेक्टमध्ये डीप गेलं पाहिजे. म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो की इंच वाईड माईल डीप. सगळंच थोडं थोडं करण्यापेक्षा जेव्हा तुम्ही सगळंच हा वेगळा करतोय हा आणि जेव्हा तुम्ही 4 लोक एकत्र याल तेव्हा ते सगळंच मोठं वाटेल. पण सध्या ते तुम्ही करू शकता का? मला असं वाटतं चांगली लोक शहरांच्यामध्ये आहेत, कंपन्यांच्यामध्ये आहेत, CSRमध्ये आहेत आणि तुम्हाला कंटिन्युअस तुमची एनर्जी बूस्ट करायला, कारण ही एनर्जी आता अशी राहिली पाहिजे. मुंबईला गेलो होतो, 3 दिवस छान कार्यक्रम होता आणि 7व्या दिवशी आपण पुन्हा नॉर्मल गाडी जर गेली तर त्याचा उपयोग नाही. ह्या अशा एंगेजमेंटचा उपयोग स्वतःला डिस्कवर करण्यासाठी झाला पाहिजे. स्वतःला मी कोण आहे, हू एम आय हे शोधलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये बरेच उत्तरं आपल्याला मिळू शकतात. मला असं वाटतं शेवटचा भाग जो होता तर तो मला ह्याच्यामध्ये काय करायला पाहिजे हा शेवटचा भाग असा आहे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एज्युकेशन. आणि सगळे एकाच ज्या एज्युकेशनमुळं आपल्याला उत्पन्न मिळेल असं एज्युकेशन केलं पाहिजे. भारतामध्ये खरी अडचण अशी, आम्ही डॉक्टर तांब्यांशी बोलत होतो तेव्हा, की आपल्याकडे डिग्निटी ऑफ लेबर नाही आहे. म्हणजे टपरीवाला असेल तर त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघितलं जातं, चहावाला असेल चहावाल्याच्याकडं जो माणूस काम करतो त्याला नाही. आता चहावाला थोडा रिस्पेक्टफुल आहे, पण सांगायचा उद्देश असा आहे की प्रत्येक व्यवसाय आणि प्रत्येक काम ह्याला एक रिस्पेक्ट दिला पाहिजे. जो अमेरिकेत आहे, जो युरोपमध्ये आहे, तो भारतात कधीच नाही आहे. आपण त्याच्या कामावर त्याचं दाम ठरवतो, आपण कामावर त्याचं जात ठरवतो, जातीवरून त्याचं काम ठरतं आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ना, हा आपल्याला दिलेला असा जखडलेला तो आपल्याला तोडायचा आहे. ह्या सगळ्या जंजिरा तोडायच्या आहेत. कामाचा आदर असला पाहिजे. इलेक्ट्रिशियन, प्लंबिंग, कार्पेंट्री, टेक्नॉलॉजी, आय कॅन टेल यू, स्किल बेस्ड एज्युकेशन केलं पाहिजे. नुसतं ग्रॅज्युएट होऊन तुम्ही फिराल तर तुम्हाला बायको मिळणार नाही. कारण त्यांच्या दृष्टीनं तुम्ही शेतकरी आहात, छान आहात, दूध आहे फार छान आहे, पण त्याच्यामध्ये त्यांचे कष्ट, तुमचे कष्ट आणि नुसतंच दूध करून चालत नाही. त्याला जसं जोडधंदा असला पाहिजे, नुसतं दूध करून चालणार नाही. शेती आणि दूध. आणि अजून एकाने सांगितलं की पैसे घ्यायचे एका कामासाठी, वापरायचे दुसऱ्या कामासाठी. डायव्हर्जन ऑफ फंड म्हणतात त्याला. कॉर्पोरेट जगामध्ये त्याला तो गुन्हा आहे. म्हणजे बँकेचं लोन घेतलं फॅक्टरी उभी करायला आणि त्या लोनचे पैसे वापरले फॉरेन ट्रिपला, लग्न करायला. ईडीच्या केसेस त्यामुळे येतात. तर सांगायचा उद्देश असा आहे की मित्रांनो, की आपल्याला स्किल डेव्हलप करायचे. जगात जर जगायचं असेल ना तर स्किल असलं पाहिजे. अमेरिकेमधला छोटा माणूससुद्धा स्वतःची गाडी रिपेअर करू शकतो. म्हणजे स्किल असलं पाहिजे. जे शिक्षण घ्यायचं त्या शिक्षणामधून उत्पन्न येणारं शिक्षण घेतलं पाहिजे आणि प्रत्येक व्यवसाय कमी जास्त असा विचार न करता त्याला एक मोटिवेट केलं पाहिजे. हे मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि दुसरं, गव्हर्नमेंटच्या जेवढ्या योजना असतात त्या योजनांची माहिती सगळी असते. त्या योजना कोणाच्याही हातामध्ये नसतात. त्या योजना ते तुम्ही स्वतः त्या मिळू शकता. त्याची माहिती असणं फार महत्त्वाचं आहे. आणि बाकीच्या गोष्टी आपण चर्चा केली तर मला असं वाटतं मला थांबायला पाहिजे. सत्यजित, थँक्यू व्हेरी मच फॉर द अपॉर्च्युनिटी टुडे. आय वॉज थ्रिल्ड टू दिस अपॉर्च्युनिटी. आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा. आणि जसं मी सांगितलं, फार्मर सुसाईडवर जर कोणी काम करणार असेल तर मी तुमच्याबरोबर एंगेज करायला तयार आहे. थँक्यू व्हेरी मच.